भिवंडी शहराचा विकास हा खूप महत्त्वाचा विषय। मेट्रो ठाणा भिवंडी कल्याण इथपर्यंत होणार होती, पण ती धामणकर नाक्यापर्यंतच थांबली। तर याची जबाबदारी कोण? धामणकर नाक्यापर्यंत आता आहे, कारण का अडचणी काय आल्या। मधलं सरकार काँग्रेसचं आणि उद्धवजींचं आलं, त्यामुळे 2.5 वर्ष त्यांनी स्थगिती दिली। आमचं म्हणणं ते झालंय ते पहिले करा। आमची मीटिंग झाली देवेंद्रजींकडे, कारण आपण कोणी ऐकायला तयार। धामणकर नाक्यापर्यंत करून ते चालणारच नाही, ते एका साईडलाच फायदा होईल। आणि जो कल्याणला जाणारा माझा व्यक्ती आहे, भिवंडीकर आहे, तो कसा कल्याणला परत जाईल? ती पूर्ण मेट्रो कल्याण धामणकर नाका ती तशीच्या तशीच गेली पाहिजे। पण सध्याची जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे ती खूप भयंकर आहे। मग अशा परिस्थितीत मग तुम्ही आमदार म्हणून यात काय प्रयत्न कराल, जेणेकरून ट्रॅफिकची समस्या कमी दूर नाही होणार, पण कमी तरी होईल? आयुक्तांकडे मिटिंग घेतल्या, आयुक्तांशी वाद पण झाले, कारण का मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही मला कमीत कमी 4 रस्ते तरी मला रोड वायडिंग करून द्या। ती माझ्या हातात नाही, हे महापालिका आहे। मी फंड आणलाय, मी रस्त्याला बनवून आणलाय, फंड आणलाय, चांगला फंड आणलाय का भिवंडीतले एक 80% रोड येणाऱ्या 6 महिन्यात पूर्ण होतील। भिवंडीचे लगतचे जे ग्रामीण एरिया आणि त्याला जोडणारे पूल खूप प्रमाणात ऐकला की तुम्ही जे ब्रिज बांधले, हे ब्रिज मध्ये तुमच्यातर्फे निधी नव्हता आला किंवा बांधता खूप उशीर झाला, तर खरी परिस्थिती काय होती? कुठला उशीर पण नाही झाला ब्रिजला, आणि माझ्या काळातच आल्यात, आणि ते पण काही लगेच नाही आले। मला त्याचा प्रयत्न करायला लागला 2 वर्ष, त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर ते ब्रिज आले। आज तुम्ही बघाल तो ब्रिज, 3 ब्रिज मी बनवले। आज एक शेलार ते आपण बघा वंजरपट्टी तर जाणारा रस्ता आहे, तो एक ब्रिज चांगला झालाय। एक खोणीचा झालाय आणि एक खाडीपारचा अजयनगरचा ब्रिज। तर अशी कोणती कामं आहेत ज्यावर तुम्हाला खूप विश्वास आहे आणि ती खूप महत्वाची कामं भिवंडी शहरामध्ये होती? अशी तुम्ही 4 कामांची नावं सांगू शकता? 4 नाही, मी 40 सांगू शकतो। आज आपण कोर्टाची इमारत बघाल, तिथं आहे, इकडेच आज मेट्रो आहे। आज मी 3 ब्रिज केले, 2 ब्रिज आता माझे काम सुरू। आपण बघाल सगळे भिवंडीचे रस्ते आहेत, जे 52 रस्ते मी पहिल्यांदा महापालिकेतनं पास करून दिले। त्याच्यात तुम्ही बघाल ना, तुम्ही वाचा ना, त्यात काय चुकीचं आहे मला सांगा तरी। काय हे तू केलं नाही, तुम्ही बोट ठेवा, मी तर एवढं टाकलंय, तर तुम्ही कोणीतरी विचाराल तर या, कारण का मी केलंय म्हणून मी बोलतोय। तुम्ही काय बोलाल मला सांगा ना, तुम्ही काय केलं? तुमची सरकार होती, तुमची सत्ता होती, आता गेल्या वेळी तर तुम्हीच होते। नमस्कार, मी अविनाश काडोळे, लेजंड्स ऑन माईक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे व त्यांच्या कामाच्या शैलीचे फॅन खुद्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे लाडके मित्र आणि बच्चा त्यांच्या विधानसभा क्षेत्रात शेठ या नावाने ओळखले जातात असे 2 टर्मचे आमदार महेशजी चौगुले हे आज आपले गेस्ट आहेत। गेल्या 10 वर्षात आमदार म्हणून जवळपास 2000 कोटी रुपयाचा निधी, कॉन्क्रीट रस्ते, नदीवरचे पूल, 8500 करोड रुपयाची मेट्रो लाईन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 2.5 कोटी रुपये असे असंख्य कामातून आपली छवी प्रस्थापित करणारे आमदार महेशजी चौगुले। चला तर मग ऐकूया त्यांच्याच मुखातून त्यांच्या या सफरची कहाणी। लिजंड्स ऑन माईक या पॉडकास्ट शो मध्ये आमदार साहेब आपलं स्वागत आहे। आपल्याजवळ आता सध्या वेळ नाहीये, म्हणून आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ। भिवंडी शहराचा विकास हा खूप महत्त्वाचा विषय। मेट्रो येणार खूप चर्चा झाली। लोकांना असं वाटलं का 2024 पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण होईल आणि प्रवाशांना त्याची सोय होऊन जाईल, पण असा होताना दिसला नाही। मेट्रो ठाणा भिवंडी कल्याण इथपर्यंत होणार होती, पण ती धामणकर नाक्यापर्यंतच थांबली। तर याची जबाबदारी कोणाची? बघा, मेट्रो करायची म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न केला। मेट्रोसाठी फंड पण आणला, सरकार आमचीच होती, चांगला फंड आणला आणि काम पण सुरू झालं सगळीकडचं। आपण धामणकर नाक्याच्या पुढे पण काम सुरू झालं आहे। धामणकर नाक्यापर्यंत आत्ता आहे, कारण का अडचणी काय आल्या। मधलं सरकार काँग्रेसचं आणि उद्धवजींचं आलं, त्यामुळे 2.5 वर्ष त्यांनी स्थगिती दिली।
स्थगितीकरण तो विषय तसाच लांब होत गेला आणि त्याच्यात एक संघर्ष समिती बनली. संघर्ष समितीचं म्हणणं होतं का मेट्रो इकडून घेऊन जाऊ नका कल्याण नाक्यावरून. आमचं म्हणणं ते झालं आहे ते पहिले करा. आमची मिटिंग झाली देवेंद्रजींकडे, करा, पण कोणी ऐकायला तयार नाही. महापालिकेने लिहून दिलं का इकडून घेऊन जा, पण नंतर परत लिहून दिलं का पुढून घेऊन जा. त्याच्यात ते विषय आपले जसा भिवंडी आहे, भिवंडी तो हिंदू मुस्लिमचा विषय आहे, तो तसा मस्जिद आणि मंदिरचा गेला का मस्जिद आणि मंदिर त्याच्यात तुटतात आणि त्यामुळे इकडून घेऊ नका. संघर्ष समिती एकदम अडून बसली आणि त्यांनी स्टे पण घ्या आणला. म्हणजे त्याला सरकारने, दुसरी होती सरकार, त्यांनी स्टे देऊन टाकला. पण माझा त्यांना नेहमी एक प्रश्न होता का इकडून घेऊन तिकडे आपण जाऊ. मी सगळ्या मिटिंगमध्ये बोललेलो आहे का कुठून पण जाल तुम्ही. आता इकडून आपली लोकं ती सावंद्या बिंद्यावरून जाऊन तसं पण तिकडे रांजोळी नाक्याला निघणार आहे, तर तिकडे 15 मिनिट वेस्ट होती. त्या 15 मिनटात आमचा भिवंडीचा मुलगा तो 15 मिनटात डायरेक्ट कल्याणला पोचणार आहे आणि आपण का अजून जास्त 15 मिनटं घेता. त्यामुळे आम्ही त्याला विरोध केला. पण माझा विरोध तो पण नव्हता. माझा विरोध होता तुम्ही जाणून बुजून हे षडयंत्र करतात का तुम्हाला हे काम करायचं नाही, का तुम्हाला भिवंडीचा विकास नको आहे. त्यांनी थोडी जागा असेल, सरकार पण जागेला त्यांना मान्य होती का भाडत्री असेल तर त्याला 1 पट वाटलं, 1.5 पट, मालक असेल त्याला 1 पट असं द्यायला पण देवेंद्रजींनी हा सांगितलेला. पण ते तयार काहीच नव्हते. नंतर हा 15 मिनटाचा मी त्यांना तो पण विषय काढला का आपण जर करतात तर इकडे आणि मंदिर आणि मस्जिदचा एक आपण विषय ठेवतो, तर तिकडून जाईल तर तिकडून मंदिर आणि मस्जिद येणार नाही का, तिकडून पण येईल. मग त्याच्यानंतर परत त्यांनी विषय करायला लागला त्यांना तिकडून पाहिजेच नाही, आमच्या तिकडून यायलाच नाही पाहिजे. म्हणजे त्यांचा विरोधच होता. त्या विरोधात कारण जे सरकार होतं त्यांनी त्यांना सपोर्ट केलं आणि ते तिथेच थांबले. आपण बघाल का धामणकर नाक्यापर्यंत मेट्रो तर आज पूर्ण तयार होत आहे, पण पुढे पण हे कमला हॉटेलपर्यंत हे त्याचे मेट्रोचे पिल्लर उभे राहिलेले आहेत. म्हणजे आमची करायची इच्छा प्रामाणिक होती, पण काही लोकांनी, भिवंडीचे लोक आहेत का जे चांगलं होत असेल ते करून देणार नाही आणि त्यामुळे ती मेट्रो थांबले. पण येणाऱ्या काळात आता जसं सरकार आहे तसं आम्ही त्याच्यात लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही काय आश्वासन द्याल लोकांना का फक्त धामणकर नाक्यापर्यंतच होईल का ती मेट्रो अजून कल्याणपर्यंत लोकांना पाहायला मिळेल? धामणकर नाक्यापर्यंत करून ती चालणारच नाही. ते एका साईडलाच फायदा होईल आणि जो कल्याणला जाणारा माझा व्यक्ती आहे, भिवंडीकर आहे, तो कसा कल्याणला परत जाईल. ती पूर्ण मेट्रो कल्याण धामणकर नाका येऊन ती तशीच्या तशीच गेली पाहिजे, तर पूर्ण भिवंडीला त्याचा फायदा होईल. आज शांतीनगरचा व्यक्ती तिथे परत धामणकर नाक्यापर्यंत तेवढा टाईम घालेल, तेवढ्या वेळामध्ये तो कल्याणला पोहोचू शकतो, कल्याणला पण पोहोचेल का याला पण पोहोचेल. म्हणून ती मेट्रो कल्याणपर्यंत गेली पाहिजे, त्याच्या पुढे पण गेली पाहिजे. कारण काय मेट्रोचं जाळ लोक एकदम स्वप्न बघून बसल्यात का त्यांची पण घरं आहेत आज, का ती घरं जवळ येतील आणि लवकर आपले मेट्रो भिवंडी सुधरेल का भिवंडीची जी विकास होईल यासाठी सगळेजण तयार आहे. आम्ही पण त्याच उद्देशाने तो फंड आणलेला, पण ह्याच अडचणीने तो फंड थांबला आहे. आता येणाऱ्या काळात आम्ही तो करायचा पूर्ण प्रयत्न करू. मेट्रो आली, मेट्रो आल्यानंतर खूप गोष्टी सुरळीत होतील, जसं एक ट्रॅफिकची समस्या काही प्रमाणात ती थांबेल. पण सध्याची जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे ती खूप भयंकर आहे. मग अशा परिस्थितीत सिग्नल लावलेले होते, सिग्नलसाठी खर्च केला, त्या सिग्नलचाही काही उपयोग होताना दिसत नाही. मग तुम्ही आमदार म्हणून यात काय प्रयत्न कराल जेणेकरून ट्रॅफिकची समस्या दूर नाही होणार पण कमी तरी होईल? आपल्याला ट्रॅफिकची समस्या काढावीच लागेल, कारण का एवढी समस्या आहे. पण मी वारंवार आयुक्तांकडे मिटिंगी घेतल्या, आयुक्तांशी वाद पण झाले. कारण का मी त्यांना सांगितलेलं का तुम्ही मला कमीत कमी 4 रस्ते तरी मला रोड वायडिंग करून द्या. ती माझ्या हातात नाही, हे महापालिका आहे. मी फंड आणला आहे, मी रस्त्याला बनवून आणला आहे, फंड आणला आहे, चांगला फंड आणला आहे का भिवंडीतले एक 80% रोड येणाऱ्या 6 महिन्यात पूर्ण होतील. मग त्यासाठी मला रोड वायडिंग पाहिजे. मी वारंवार बोलतो आहे पण ते काय होत नाही. तरी पण मी धामणकर नाक्याचा रोड थोडासा रोड वायडिंग करून घेतला आहे, तिथे रोडचं काम चालू आहे. तुम्ही बघाल तर मी आज तो धोबी तलावचा रोड एक आपण आणला आहे, 12 करोडचा रस्ता आहे. 12 करोडचा रस्ता सुरुवातीला चांगली झाली, पण काही लोकांनी अडचण आणली. तर तिकडे रस्त्यात घरं होती आणि ती घरामध्ये काहीच नाही, ती सरकारी जागेमध्ये होती. माझं म्हणणं काय होतं, तुम्ही 50 वर्ष त्या सरकारी जागेमध्ये बसल्यात, आज भिवंडीकरांना त्याची गरज आहे तर तुमची घरं तोडली पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं काहीतरी मोबदला द्यायला. मोबदला देणं तर माझ्याकडे नाही, महापालिका देणार होती.
त्यावेळेस महापालिकेनं काय मोबदला इकडे चालत नाही, अजून दिला नाही. माझं प्रामाणिक मत आहे का त्यांना भेटलं पाहिजे. पण आपली जागा पण नाही आणि त्यांनी एवढा हे केलं का रोड वायडिंग घरं तुटली, त्याच्यामुळे त्यांनी एवढा गोंगाट केला का जसं दाखवलं का मीच तिकडे त्यांची घरं तोडायला गेलो. मला कोणाची घरं तोडायची नाही, पण रोड जो बनेल तो 10-20 वर्षासाठी आपली लोक ये जा करतील, पुढची पिढी ज्या अशाच गल्लीतनं जाईल का, त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी एक 18 नगरसेवक त्यांच्या मागे गेले आणि त्या आयुक्तांवर प्रेशर आणायला लागले, ती पण काँग्रेसचे नगरसेवक. मग आपण एक डेव्हलपमेंट करायचा विचार करतो, तुम्ही मला आता प्रश्न विचारतात, पण कोण भिवंडीकर बोलला नाही त्यावेळेस का हे कशाला, हे तुटलंच पाहिजे, कारण का भिवंडीची रोड वायडिंग झालीच पाहिजे. ह्यांनी कोणी नाही, 18 नगरसेवक त्यांनी तिकडे गेले आणि ते काम थोडंसं थांबलं पण परत केलं. पण त्याच्यानंतर काय लोकांनी, कर्मचारी जे आहेत का अधिकारी आहे त्यांनी त्यात काही इंटरेस्ट नाही घेतला. आज पण ते काम आहे, मग कॉन्ट्रॅक्टर काय करतो, आपलं काम पूर्ण करण्यासाठी कसं पण जिथे रस्ता भेटेल तिकडे निघून जातो, त्यामुळे ती रोड वायडिंग पण थांबली. पण आपण बघाल जाऊन तिकडे म्हणजे धामण म्हणजे टेलिफोन ॲक्शनपासून सुरुवात झाली तर ती चांगली म्हणजे 1 किलोमीटरपर्यंत चांगला रोड बनला. आणि आज धामणकर नाक्यावरून आपण सुरुवात केली तरी पण 1 किलोमीटर रोड चांगला बनला आहे, 2 किलोमीटर चांगला रोड बनत घेतला आहे. पण जिकडे जिकडे असा त्रास होतो तिकडे रोड वायडिंग होत नाही. आणि रोड वायडिंग मी नाही करणार, मी वारंवार मिटिंग घेऊन आयुक्तांना सांगितलं आहे आणि माझे वाद झाले का मला कमीत कमी 4 रोड तरी मेन करून द्या. पण आत्ता जी काही रोड आहेत ते जसं झाल्यावर मी आयुक्तांशी परत मिटिंग करेन, कारण का माझा विचार आहे का रोड वायडिंग झालीच पाहिजे, तरच भिवंडी सुधारेल, नाही तर भिवंडी सुधारणार नाही. पण तुमच्या बोलण्यातनं मला असं वाटते की प्रशासन तुम्हाला साथ देत नाही. बरोबर आहे. पण काय मुद्दा आहे प्रशासनचा का त्यात ते आडंगा टाकतात? एक तर असं वाटतं मला का इथूनचं वातावरण त्यांना वाटते खराब होईल म्हणून ते घाबरतात. दुसरा मुद्दा आहे का प्रशासनात तिकडून काय भेटणार नाही. आज प्रशासन काय काम करते, जिकडे काहीतरी वजन पडते तिकडे तो प्रशासन काम करतो. मग त्यातला कुठला मुद्दा माहिती नाही. हे दोन्ही मुद्दे आहेत. जिकडे काय असेल तिकडे बरोबर लोक जातात आणि जिकडे काय नसेल तिकडे कोणाला जायची इच्छा नाही. त्यांची पण इच्छा व्हायला पण कसं आहे, प्रशासन ते काही अधिकारी बाहेरचे आहेत, त्यांना काय पडलेलं आहे भिवंडीचं आपल्याला पडलेलं आहे, आपल्या भिवंडीकरांना पडलेलं आहे. पण भिवंडीकर असं कधी बाहेर निघत नाही, काही झालं पाहिजे, आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे. कारण का मी केल्यावर माझ्याबद्दल चिकार लोकांनी काय ना काय टाकलं. म्हणजे महेश लोगों के घर तोड रहा है, ये कर रहा है. अरे मी कशाला घर तोडेल, 50 वर्ष कधी कोणी तोडलं नाही. पण गरज आहे ना, आज काळाची गरज आहे का, आज ते रोड वायडिंग झालं तरच लोक हे होईल, त्या माध्यमातून आपण त्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या प्रयत्नाला काही लोक अडचण टाकतात. आणि त्यात पण कोण टाकते, 18 नगरसेवक कोणाचे होते, काँग्रेसचे, तेच गेलेले. आणि तुम्हाला माहिती असेल ते पण असं नाही गेले सगळ्या पेपरमध्ये टाकून हम लोग 18 नगरसेवक जाएंगे, ये करेंगे वो करेंगे, ते विरोधच करायला गेले. म्हणजे आपलं काम नाही, आमचंच भारतीय जनता पार्टीचं जो फंड येईल चांगल्या पद्धतीने फंड आला आहे, तो फंड आपण कसा चांगला वापरायला पाहिजे हे भिवंडीच्या महापालिकेचा विषय होता. महापालिकेने सहयोग केला असता तर अजून चांगल्या पद्धतीने झालं असतं. थोडा केला थोडा नाही केला, पण आपण पण शेवटी येतो तो फंड परत गेला नाही पाहिजे, म्हणून जेवढं होईल तेवढं आता काम करून घेतलं. पुढच्या काळात ते पण काढायचा प्रयत्न करू. जसे तुम्ही म्हणाले की 10 लोकांनी स्वतःची जागा नसताना तिथे विरोध केला, त्यातल्या त्यात जवळपास 17-18 काँग्रेसी नगरसेवकांनी अख्खा तुमच्या विरोधात रान उठवला, तुमचं नाव बदनाम करायची कोशिश केली. मलाही स्वतः असं वाटते एक भिवंडीचा नागरिक म्हणून की 10 लोकांनी स्वतःने विचार करायला पाहिजे होता की 10 लोकांमुळे येणाऱ्या लाखो लोकांचा तिथे नुकसान न व्हावा, त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे होती. भिवंडीचे लगतचे जे ग्रामीण एरिया आणि त्याला जोडणारे पूल, खूप प्रमाणात ऐकला की तुम्ही जे ब्रिज बांधले त्यामध्ये लोकांनी असं केलं की हे ब्रिजमध्ये तुमच्यातर्फे निधी नव्हता आला किंवा बांधता खूप उशीर झाला. तर खरी परिस्थिती काय होती तिथे? कुठला उशीर पण नाही झाला ब्रिजला, आणि माझ्या काळातच आल्यात, आणि ते पण काही लगेच न आले. मला त्याचा प्रयत्न करायला लागला 2 वर्ष, त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर ते ब्रिज आले. आज तुम्ही बघाल तो ब्रिज, 3 ब्रिज मी बनवले. आज एक शेलार ते आपण बघा वंजरपट्टीवर जाणारा रस्ता आहे, तो एक ब्रिज चांगला झाला आहे. आपण लोकांना दाखवायला पाहिजे. तो एक खोणीचा झाला आहे आणि एक खाडीपारचा अजयनगरचा एक ब्रिज. आज अजयनगरची परिस्थिती काय होती, लोकांना जाता येत नव्हतं. पावसाळ्यात पाणी वरतून जायचं, लोकांना जात नाही.
पण आज ब्रिज पण नाही झाला, तो रोड पण सगळा एकदमचा रोड बनवला आपण. म्हणजे ते ब्रिज झाले, हे 3 ब्रिज केले. आणि मी ह्याच्या आत्ता म्हणजे 2-3 महिन्याआधी इलेक्शनच्या आधी 2 ब्रिज अजून पास केले म्हणजे काय, मी काय ना फक्त हे नाही करत, पास केले म्हणजे त्याची सगळी प्रोसिजर झाली, टेंडर झालं, टेंडर लागलं, त्याच्यानंतर ते काम पण सुरू झालं. म्हणजे आज मी जावेद दळवीच्या घरापासून बघाल खाडीपारपर्यंत एक नवीन ब्रिज तयार करतो, एक वेगळा ब्रिज करतो असा का काटेईपासून डायरेक्ट कारोलीपर्यंत. म्हणजे काटेई त्या कारोली असेल तर ती ग्रामीणची जी लोक आहेत ती त्यांना जायचं असेल तर डायरेक्ट तो अंजूर फाट्याला निघेल तिकडून, भिवंडीत येण्याची गरज नाही. म्हणजे भिवंडीची ट्रॉफिकचा पण समस्या थोडी सुटेल. म्हणून हे 3 ब्रिज ते आणि हे 2 ब्रिज केले. म्हणजे आज एवढ्या ह्याच्यात 5 ब्रिज मी केले. अजून लोकांचं म्हणजे काय म्हणणं आहे, कोण बोलत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं हे 18 नगरसेवक विरोध करत होते, तसे आता काही लोक फक्त विरोध दाखवतात, कारण का त्यांना बोलायला काही पॉईंटच नाही. आणि विरोध काय तुम्हाला दिसत नाही का, तिकडेच आहेत ना, बघा मी काय केल्यात का नाही का, ब्रिज मी हवेत बोलतोय, ब्रिज तर आहेत ना तिकडे जागेवर आहेत, कोणाला दिसत नसेल तर मी नेऊन दाखवतो. म्हणजे हे काम केले, विरोधकाला बोलून दे, पण जनताला विश्वास आहे, जनता सगळं जाणते. कारण का गेल्या वेळी पण मी निवडून आलो तेव्हा पण त्या जनतेच्याच भरोश्यावर आलो, ज्या लोकांनी मला हे केलं, आणि आत्ता पण जनतेच्या भरोश्यावर मला चांगला प्रतिसाद भेटतो. म्हणजे मला काय असं अडचण वाटत नाही. आणि विरोधक किती खोटं आहे ते आपल्याला माहिती आहे, तुम्हाला येणाऱ्या काळात अजून समजेल. सध्या निवडणुका आहेत, निवडणुकामध्ये उत्तर प्रतिउत्तर वाद प्रतिवाद हे होतच असतात. तुमच्या समोर जे कॅन्डिडेट आहेत ते काही मीडियांमध्ये बोललेले दिसतात की तुम्ही फक्त नारळ फोडता, ते पण फोटोग्राफरला घेऊन, कामं काही करत नाही किंवा ती कामं होत नाही. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता विरोधक जर बोलत असतील असं नारळ फोडतो तर नारळ कशामुळे फोडतो तर ते तर विचार, मी कुठल्या नारळ नाही फोडत. मी जी कामं जी करतोय, जसं आता 3 ब्रिज बनवले, आता 2 ब्रिज पास केले, आता ब्रिज बनवलं तर ब्रिजचं काय नारळ नाही फोडणार, कामं केल्यात म्हणून मी नारळ फोडतो ना. तुम्ही कधी नारळ फोडले नाही, पण तुम्ही कधी कामच केली नाही तर तुम्ही काय नारळ फोडणार आहे. नारळ फोडायला तुम्हाला पण काहीतरी कामच पाहिजेत ना, तुम्ही तर कामं तर दाखवा. आज तुम्ही बघाल माझ्या आधी 2-3 आमदार बनून गेले, 2दा रशीद ताईर होते, एकदा मोहम्मद अली खान होते, त्याची आपण 4 कामं दाखवू शकाल का? मग ते कशा नारळ फोडतील? पण लोकांना हे सगळं दिसते, लोक समजूतदार आहेत, म्हणून मला असं 2दा निवडून दिलं का? तुम्ही किती पण आता विरोध करा, आज मी चॅलेंजवरून बोलतो लोकांना का माझी कामं सगळ्यात जास्त भिवंडीत झाली पश्चिममध्ये. कोणी पण करा, कोणी पण मोजा, तर मी आपण दाखवू शकतो का माझी कामं सर्वात जास्त झाल्यात. आणि मी ही कामं भिवंडीसाठी एक चांगल्या पद्धतीने कामं आणलेली आहेत आणि त्या बेसवर मला 2दा निवडून दिलं. आणि आत्ता पण मला माझ्या जनतेवर विश्वास आहे का ती मला निवडून देतील. मी नारळ फोडले, मी काम केले. मागच्या आमदारांनी नारळच नाही फोडले कारण त्यांनी कामच नाही केलं. तर अशी कोणती कामं आहेत ज्यावर तुम्हाला खूप विश्वास आहे आणि ती खूप महत्त्वाची कामं भिवंडी शहरामध्ये होती, अशी तुम्ही 4 कामांची नावं सांगू शकता? 4 ना मी 40 सांगू शकतो. आज आपण कोर्टाची इमारत बघाल तिथं आहे इकडेच, आज मेट्रो आहे, आज मी 3 ब्रिज केले, 2 ब्रिज आत्ता माझे काम सुरू आहे. आपण बघाल सगळे भिवंडीचे रस्ते आहेत, जे 52 रस्ते मी पहिल्यांदा महापालिकेतनं पास करून नेलेले. 52 रस्त्यामध्ये आज मला एवढं कळते का बहुतेक रस्ते झालेले. तर एवढी काम आज तुम्ही बघाल तर मी बोलतो, मी एक इंडोर गेमचं हे काही केलं आहे धोबी तलाव स्टेडियमला, 60 लाख रुपये आणले. म्हणजे एक अशा कामं माझ्याकडे चिकार आहेत का मी आज तुम्ही ग्रामीण भागात बघा, सगळे रोड सिमेंट आहे, तिकडे हॉल बनवले लोकांना. म्हणजे आपण बोलतो कब्रस्तान असो, मंदिर असो, सगळीकडे काय ना काय आपण करत आलो. मी ते बनवलं आहे माझं मॅनिफेस्टो, त्याच्यात तुम्ही बघाल ना, तुम्ही वाचा ना, त्यात काय चुकीचं आहे मला सांगा तरी. काय हे तू केलं नाही, तुम्ही बोट ठेवा, मी तर एवढं टाकलं आहे, तर तुम्ही कोणीतरी विचाराल तर या, कारण का मी केलं आहे म्हणून मी बोलतोय. तुम्ही काय बोलाल मला सांगा ना, तुम्ही काय केलं? तुमची सरकार होती, तुमची सत्ता होती, आता गेल्या वेळी तर तुम्हीच होते काँग्रेसची महापालिकेत, तुम्ही काय केलं आहे? आज आमची सरकार आहे, आमची सत्ता आहे. जे मोदीजी काय काय योजना आणतात ते योजना पण आम्हीच लोकांपर्यंत पोचवतो. आज आपण मुक्त राशन देतो लोकांना, ते मोदीजी देतात, सगळ्या धर्मांना देतात. मग त्यात काही हिंदू मुस्लिम कोणाला देत नाही, सगळ्या धर्माची लोक आहेत. आज म्हणजे केंद्रातनं आले, राज्यातनं आज 1500 रुपये शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून
देवेंद्रजी असेल, अजित पवार यांनी योजना काढली. आज सगळ्यांना तर ना, त्यात कोण असं नाही काही हिंदू महिलांना द्यायचं आहे, काही याच महिलांना द्यायचं आहे. आपण सगळ्यांना देतो, हिंदू मुस्लिम सगळ्यांना देतो. या योजना आहे, तुम्हाला दिसतच नाही. आज रस्त्याची आपण जाळ हे करतो आहे. ह्याच्या पहिले कुठे रस्ते होते? ह्याच्या पुढे डांबरी रस्ते तुमचे, ते पण वर्षातनं 3दा बनवायचे आणि अर्धे बनवायचे आणि अर्धा डांबर स्वतःच खायचा. हे तर लोकांना माहिती आहे, त्यामुळे तर लोक बोलतात. आज आपण बोलतो मीरा भाईंदर आपल्याबरोबर एकत्र आलेली आहे, ती पण महापालिका झाली, तुम्ही पण महापालिका. आज मीरा भाईंदरची परिस्थिती काय आहे? तिकडे 8-10 हजार रुपये फ्लॅट नाही विकतात आणि तुम्ही तुमच्या एरियात जिथे बोलतात ना 5-6 हजार होते, तिकडे 2-3 हजार आले. तिकडे 8-10 हजार व्हायला पाहिजे. काय केलं आहे? आज तिकडे रात्री 3 वाजता पाणी येते. जे तो समाज आहे तो मार्चला पहिले आपली घरपट्टी पाणीपट्टी भरतो, पण त्या समाजालाच पाणी येत नाही. 2-2, 3-3 दिवसांनी येते, रात्री 3 वाजता येते. म्हणून तर ते सगळे तिकडून निघून चाललेत. अंजूर फटा मुलुंड मुंबईला का जातील? का कोणाला एवढा त्रास झाला? मॉडल आता 3 वाजता येणार पाणी मॉडल, आणि लोकांना घाबरून ठेवून सगळे करणं काय हे मॉडल आहे. आणि एक मुद्दा तो आज मला एक बोलायचा आहे का त्यांनी सांगितलं का मी कुठलं तरी पाणी चोरतो. अरे तू कधीतरी दाखवून दे, पूर्ण राजकारण सोडून दे कोणाचं पाणी चोरलं. फक्त खोटेपणा आणि खोटं बोलणं हे काय तुझ्याकडनं शिकावं आणि मी खऱ्याने तुला उत्तर देईन आणि चांगलं उत्तर देईन. काय बोलतो? हिसाब होगा बराबर होगा. हिसाब होगा बराबर होगा. पण एक हिसाब अजून बाकी आहे. गेल्या 50 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आज जीर्ण अवस्थेत झालेला आहे आणि भिवंडीवासियांची हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तर तो हिसाब अजून बाकी आहे. तर तो कधी पूर्ण होईल? महाराजांचा नवीन पुतळा कधी लोकांना बघायला मिळेल? आणि त्याबद्दल आत्तापर्यंत तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत? तुम्ही विचारलं बरं झालं, कारण का तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वारंवार मी तर प्रयत्न केलाच, शिवसैनिकांनी पण केला. जे 2.5 वर्षाची सत्ता होती, उभाटायची सत्ता होती उद्धवजींची, त्यावेळेस मी त्या पुतळ्यासाठी गेलेलो. म्हणजे कोणाचं जे काम केलं ते केलं. मी त्यांना सांगितलं मला एक 60-70, मला वाटलं 60-70 लाखात होईल. म्हणून मी बोललो मला 60-70 लाख रुपये पाहिजेत का मला महाराजांचा पुतळा हे करायचा आहे, कारण का पुतळ्याची अवस्था बिकट आहे. तेव्हा उद्धवजींनी स्वतः सांगितलं 60 नाही 1 करोड 1.5 करोड लागलं तरी चालेल, पण तो पुतळा बनला पाहिजे. म्हणजे एक मी त्यांनी केलं ते मी बोलले बनला पाहिजे. त्यांनी केलं. नंतर शिंदेसाहेब आले, शिंदेसाहेबांकडे पण गेलो, शिवसैनिक पण गेले. असं नाही का मी एकटाच गेलो. प्लॅन बिन मी पास केला, सगळं मी झालं, मी सगळे पेपर केले. तर त्यांनी पण म्हणजे सगळ्यांची भावना महाराजांकरता एकदम प्रामाणिक आणि पारदर्शक होती. म्हणून सगळ्यांनी मदत केली. आज तो पुतळ्याचं टेंडर झालं, टेंडर लागला, 2-3 वेळा टेंडर झालं. कोण चांगला व्यक्ती पाहिजे होता, आपण चांगला व्यक्ती शोधत होतो, पण व्यक्ती भेटला. पण आता त्याच्याकडनं सांगितलेलं पण आहे त्याला जसा पुतळा आहे तसा आम्हाला पुतळा पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळा शिवसैनिक असो का हिंदू कोणी असो, हिंदू जे शिवप्रेमी जे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात, हे सगळ्यांची अशा 10 मिटिंगी झाल्या. पण आत्ता फायनल एक मिटिंग झाली, त्यात म्हणजे सगळेजण होते. आत्ताचे खासदार बाल्या मामा पण होते, मी होतो, बहुतेक जण होते, म्हणजे सगळ्या पार्टीचे लोक. सगळ्यांनी ठरवलं, सगळ्यांना एकदम दाखवलं, अशा पद्धतीने बनवतं. सगळ्यांनी मान्य केलं. आणि आत्ता कधी काम म्हणजे आता ही आचारसंहिता लागली म्हणून थांबलं आहे, पण त्याला 2.5 कोटी निधी पास झालेला आहे आणि ते तर करणारच आहे. 2.5 कोटी पास झाला, टेंडर झालं, आपल्याला समजत असेल, वर्क ऑर्डर पण झाली, म्हणजे ते काम होणारच आहे. पैसे आले म्हणजे ते काम होणार आहे. मग ते चांगलं काम होईल. आम्हाला पण महाराजांबद्दल अतिशय प्रेम आणि आदर आहे, म्हणून ते काम आम्ही काय पुढे हे नाही करणार. म्हणजे ते काम चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यांच्या माध्यमातून. मला आमदार बनवलं आहे, मी प्रयत्न करतो तिकडे, पण सगळ्यांची इच्छा पण होती, सगळ्यांनी बाकीच्या लोकांनी पण प्रयत्न केला. कारण का मी एक श्रेय घेत नाही, या गोष्टीला मला श्रेय नको आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो हीच आमची इच्छा. शिक्षणाचं महत्त्व हे कोणापासून लपलेलं नाही आहे. तर भिवंडीमध्ये मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज यासाठी गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय काय प्रयत्न केले? आज एक चौगुले कॉलेज बनलं आहे, लॉ कॉलेज. एक आपण धामणकर नाक्यावर म्हणजे आपण BNA कॉलेजला, तिकडे पण लॉ कॉलेजचं आपण इकडे. एक हुदा कॉलेज म्हणून, म्हणजे 3 लॉ कॉलेजचं
आपण प्रस्ताव घेतला आणि त्याचा पास केला आणि सुरू पण झाला. बरोबर. एक आत्ता मी महापालिकेला माझे पत्र असतील, मी तुम्हाला पत्र दाखवीन असंही नाही. महापालिकेनं वारंवार मी 2 एकर 2.5 एकर जागाची मागणी करतो. आजपर्यंत जागा महापालिकेने उपलब्ध नाही केली. मला जागा उपलब्ध केल्यावरच मला पुढे टेंडर करणं का तिथे मागणं मला कॉलेजची गरज आहे तर असं काय केलं नाही. मी ते सावंद्याला काहीतरी जागा होती ती पण काय देत नव्हते का त्याच्यासाठी पण हे केलं. आज AI टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. AI टेक्नॉलॉजी आली तर आज इथे सगळीकडे गोडाऊन बिडाऊन आहे. त्यामुळे सगळ्यांना एक चांगला म्हणजे रोजगार पण भेटेल आणि चांगलं शिक्षण भेटेल. यासाठी सरकार करते. येणाऱ्या काळात मी ते करणार आहे. आणि जागा मला कुठे उपलब्ध झाली आत्ताच्या काळात तर मी एक चांगलं कॉलेज काढायचा एकदम प्रयत्नांमध्ये आहे. जसं तुम्ही म्हणता जागेचा प्रश्न आहे, महानगरपालिकांनी दिले, पण कोणी वैयक्तिक जर समजा त्याच्यामध्ये दिली तर त्यावर तुम्ही फंड आणून तिथे कॉलेज बनवू शकता का? जरूर बनवीन, पण कोणी द्यायचा असा विचार नाही. एक राजकारणासाठी लोक बोलतात. 20-25 वर्ष राजकारण केलं तर तेव्हा काय ते सुचलं नाही. तेव्हा काय तुमच्याकडे जागा नव्हती, तुम्ही काय भिकारी होते? तेव्हा पण जागा होती, देऊ शकले असते. फक्त आता राजकारण आहे म्हणून हे केलं. जर विरोधकांनी तुम्हाला ती जागा दिली तर त्यावर तुम्ही निधी आणून कॉलेज बनवाल का? जरूर बनवी. आणि विरोधकांनी आता जागा देऊन टाकावी ना. बोललं आहे तर देऊन टाकावी, महापालिकेला दान करून टाकावी. त्यांचा काय अर्थ असा असेल का मी कुठला प्रायव्हेट त्यांना देईन आणि त्याच्यातनं पण पैसे कमी. कारण का विरोधकांना मी जवळनं बघितलेलं आहे. विरोधकांनी आपली महापालिकेची जागा खाल्ले पण कधी जागा दिली नाही. आज आपण बघतात एक चॅलेंज ग्राउंड आहे, आपण बघितलं असेल. कोणी कब्जा करून बसला आहे? विरोधक केल्यास सगळे पैसा महापालिकेचा, भिवंडीकरांचा पैसा, भिवंडीच्या टॅक्सचा पैसा. पण तिकडे त्यांनी विरोधक तिथे कब्जा करून बसल्यात. तिकडे मोठा जुगार चालवतात, तिकडे दारू पितात. म्हणजे तिकडे काय करायचं ते त्यांचे शौक करतात. त्यांनी फार्म हाऊस बनवलेलं आहे. त्यांनी काय कुठलंही नाही, एक ग्राउंड बनवलं आहे. ग्राउंड कशासाठी? एक टाईमपास करण्यासाठी. कोण खेळते ते? त्यांचीच लोक. कुठल्या गरीबाच्या उपयोगी आलं की ते? का तिथून कुठले गरीबची मुलं खेळतात, का म्हाडाची मुलं खेळतात, का निजामपुराची मुलं खेळतात, का गरिबांचा मुलगा खेळून तिकडे काहीतरी मोठा काहीतरी झाला आहे? गरिबांच्या मुलांना खेळूनच देत नाही. फक्त ते एक करतात. आणि त्याच्यात पण मोठी गोष्ट, एक आश्चर्याची गोष्ट आहे का आज महापालिकेचा पैसा, सगळं महापालिकेचं, आपला टॅक्स, तरी पण त्याच्यात नावं कोणाची? गॅलरीची, त्याच्या बापाची, त्याच्या आईची, त्याच्या पोरीची, काय नातूची पण नावं टाकली. अरे त्यांचा काय संबंध? त्यांचा काय संबंध आहे का? फक्त ते कब्जा करायचा महापालिका. आणि तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, एवढी देईल ना तेवढी. एक आता नानांनी पार्क बनवलं, तिकडे पण ती शाळेची जागा आहे, आरक्षण आहे वाटते. आरक्षण जागेमध्ये त्याने टेनिस कोर्ट बनवलं आहे. टेनिस कोर्टमध्ये काय आहे? ते कोण खेळतात? श्रीमंताची माणसं. त्याच्यात पण 50 रुपये घेतात तासाचे. कोण घेते? त्यांच्या घरातली लोक. आणि तो फंड कोणाचा आहे? 1 रुपया तरी लावला आहे तो? सगळा शासनाचा फंड, शासनाकडनं आणला आहे. आमच्या शासनानं आत्ता आणला आहे. भिवंडीमध्ये हिंदू मुस्लिम या नावाने आत्तापर्यंत राजकारण खेळलं जातो. हिंदू किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या कामाने खुश दिसते, पण मुस्लिम समाज हा खुश दिसत नाही. कुठेतरी मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी त्यांची कामं करत नाही, किंबहुना तुम्ही त्यांची कामं करत नाही. यात कितपत सत्यता आहे? बघा, भारतीय जनता पार्टी सगळ्यांचं काम करते. जसं मोदीजींचा नारा आहे, सबका साथ सबका विकास. आज मी तुम्हाला मगाशी बोललो आहे का आज मोदीजींनी सगळ्यांना राशन दिलं आहे मुफ्त. तर ते काय एका समाजाला येते का? ते सगळ्या समाजाला येते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि अजित पवारजींनी यांनी पण आज लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली. मग त्याच्यात एकाच समाजाला दिली का? त्या सगळ्या समाजाच्या लोकांना दिली. त्याचा फायदा सगळ्या समाजाला होतो. जी योजना आहे ते त्या सगळ्या. म्हणजे भारतीय जनता पार्टी असं काय करत नाही. जे लोकांना भेटलं पाहिजे त्याच्यासाठी लोक काम करतात आणि सगळ्या समाजासाठी. आता तुम्ही बोलतात का मी भिवंडीत हिंदू मुस्लिम, आज रस्ते बनले तर सगळ्यांना बनले ना? का तिकडे हिंदूच जाईल का मुसलमान नाही जाणार असा विषय आहे का? आज रस्ते बनले तर मी सगळीकडे बनवतो. आज दर्गा रोडचे पण बनवले. आज तिकडे पहिल्याचा आमदार होते रशीद तायर, त्याच्या घराचा पण रस्ता त्यांनी नाही बनवला पण मी बनवतोय. आज मेट्रोचे इकडून रस्ते बनवतात. हे 12-12, 18-18 करोडचे रस्ते आहेत एक रस्ता.
ते एवढे मोठे रस्ते बनवतात, मी कोणालाही करतो. हे सगळ्यांसाठीच आहेत ना. आज खाडीपारला सगळा समाज राहतो, मुस्लिम समाज जास्त राहतो, तरी पण आज तिथून जो ब्रिज बनवला तो काय एका समाजाला कामाला येईल का? तिथून जे रस्ते बनवले हे सगळ्या समाजाला कामाला येतील. आज बहुतेक ठिकाणी म्हणजे आज एक कब्रस्तान असो, त्याच्यात माती टाकणे, त्याच्या भिंती बनवणे, त्यांचा वजूखाना बनवणे, त्याच्या बाजूला फेवर बिवर लावणे, हे सगळ्यांना केलं मी. म्हणजे हिंदू समाजासाठी पण देवळांना केले, मुस्लिम समाजासाठी स्मशानघाटीसाठी केलं मी हिंदूंना पण, आणि मुस्लिम समाजासाठी पण दिले कब्रस्तानसाठी. तर असा कुठला भेदभाव होत नाही. हे विरोधक बोलतात आणि मी बोलतो ना, जो खरा मुस्लिम आहे त्याला माहिती आहे का महेशनी काय केलं आहे, तो कधीच बोलणार नाही. तो कधी पण माझ्या पाठीशी उभा राहील. आणि असाच पाठीशी मुसलमान माझ्या उभा आहे. तरी पण तसंच मला काय 8-10 मतं भेटतात का त्यांची, जे त्यांना माहिती आहे का महेश सगळ्या धर्मासाठी काम करतो. आज आपण जसं बोलतात तसं मेडिकलमध्ये आज आयुष्यमान भारत योजना जी काढलेली आहे, 5 लाखाचा विमा, तर ते हे 5 लाखाचे विमा हे कोणाला काय एकालाच जातात का? हे सगळ्यांना जातात. आज मी मुख्यमंत्री सहाय्यक योजना, त्याच्या माध्यमातून मी किती करोड रुपये, म्हणजे मला आता लक्षात नाही आहे आकडा आहे, पण एक अंदाज आहे असं मी बोलतो 7-8 करोड रुपये मी भिवंडीकरांच्या सगळ्यांसाठी दिल्या. म्हणजे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कुठे अडचण आली, कोणाला 1.5 लाख, कोणाला 4 लाख, कोणाला 3 लाख असे आले. मग त्यात एका धर्मासाठी नाही आले, सगळ्या धर्म, माझ्याकडनं जास्त करून मुस्लिम धर्मासाठी पण गेलेत. म्हणजे असं नाही का कुठे मी एका धर्मासाठी केलं आहे. हे सगळ्या योजना आहे, सगळेजण फायदा उचलतात. आणि त्यामुळेच मी बोलतो ना, मला एवढी मतं का पडतात. हे विरोधक बोलतात, पण म्हणजे मुस्लिम समाजाची जी लोकं आहेत, जी माझ्या विकासावर, माझ्या कामावर त्यांना विश्वास आहे, ती लोकं मला चांगल्या पद्धतीने मतं देतात. आणि मला वाटतं ना, त्याच्यामुळे मला एकदम मी आज पण हे आहे का मला माहिती आहे मुस्लिम समाजाची मतं मला भेटणार आहेत आणि माझा विजय निश्चितच आहे. कारण का सगळे समाजाची लोकं माझ्याबद्दल, त्यांना एक चांगलं त्यांची भावना आहे, त्यांना आपुलकी आहे, त्यांना माझ्यावर प्रेम आहे. म्हणून त्या प्रेमाच्या ह्याच्यात आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावर मला चांगलं मतदान होईल एवढा मला त्यांच्यावर भिवंडीकरांवर विश्वास आहे. नक्कीच आज या सोशल मीडियाच्या काळात लोक हिंदू मुस्लिम याच्या पुढे जाऊन जो विकासाचा काम करतो, जो विकासाच्या नावाने मतं मागतो, त्यालाच लोक सहाय्य करतात. आमदाराचं एक स्वप्न असतो की मी आमदार झाल्यावर किंवा मला एक पुढचा टर्म मिळाल्यानंतर मी पुढच्या 5 वर्षात माझा हा रोडमॅप आहे. तर तसा तुमचा 5 वर्षाचा रोडमॅप काय? आज सर्वप्रथम सगळ्यांची गरज होती का रस्ते रस्ते रस्ते. आपण खड्ड्यांनी वैतागलेलो होतो पूर्ण भिवंडीवर. आज खड्ड्यांनी वैतागलो. आज म्हणून मी सिमेंटचे रस्ते सगळीकडे पास केले. त्यात पास केल्यात काही कामं चालू आहेत आणि काही कामं अजून मी सुरुवात नाही केली, पण सगळे टेंडर झाले आहेत. आणि पण 20% अजून रोड होणं बाकी आहे. ते मला पूर्ण भिवंडीत सिमेंटचे रस्ते करायचं आहे. एक दुसरं आहे, भिवंडी एक अतिसंवेदनशील एरिया. आपण बोलतो कधी पण काही होऊ शकते, काय पण, म्हणून मला पूर्ण भिवंडीमध्ये एक CCTV कॅमेऱ्याचं जाळ पसरवायचं का त्यामुळे कोणी पण बाहेरचा व्यक्ती येऊन भिवंडीमध्ये काहीतरी करून नाही जायला पाहिजे. का भिवंडीमध्ये एक आपण विचार करतो काय चैन स्नॅचिंग का काय असे प्रकार घडू नये म्हणून. आणि भिवंडीमध्ये पोलीस पण एकदम चांगले राहू, त्यांना कोण खरा व्यक्ती आहे त्याला त्यांना पकडता येईल म्हणून एक CCTV कॅमेऱ्याचं पूर्ण जाळ हे मी भिवंडीमध्ये करायचा प्रयत्न करतो. आणि एक मी आत्ता केलेलं आहे, म्हणजे आज माझे कामं जी बाकी आहेत मी तुम्हाला सांगतो. एक बस स्टँडचा विषय होता. आपल्याकडे बस स्टँड चिकार वर्षापासून चालू होतं, पण ते काय आणि करू शकले ना आपण. पण त्याच्यात आपण एक होतं 30 वर्षाचा BOTचा एक GR होता, तो मी GR बदली करून घेतला. मला बस स्टँड एवढं 30 वर्षात होणार नाही म्हणून सरकारनेच बदललं. तर त्याच्यात आज 60 वर्षाचं झालं. त्यामुळे एक चांगलं एक मॉडेल म्हणजे आपण बोलतो का एक मॉल टाईप एक आपल्याला बस स्टँड बनवायचं आहे. त्याचं ते 60 वर्ष झाले म्हणजे ते कोण पण आता टेंडर निघेल ना, कोणी पण करेल. एक आपण बघितलं असेल का आज ACP ऑफिसच्या समोर ती आपली राशन ऑफिसची मोठी जागा आहे, ती शासनाची जागा आहे. त्या शासनाच्या जागेमध्ये मी एकच इमारतीमध्ये म्हणजे सगळ्या शासनाच्या ज्या ऑफिस आहेत त्या ऑफिस खोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचं टेंडर झालं, त्याचं टेंडर पण त्याचं हे पास झालं का त्यांना निधी पण आले. पण त्याच्यात काय आहे का TLR ऑफिस, राशन ऑफिस, आपण बोलतो रजिस्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिस, हे सगळे ऑफिस एकाच इथे. म्हणजे लोक जे बाहेर इकडे तिकडे फिरायला लागेल ते भिवंडीकरांना फिरायला नाही लागणार. म्हणजे कोण गेलं का ते एकाच बिल्डिंगमध्ये सगळं करता येईल.
असे म्हणजे एक स्वप्न आहे का ते मी करायचा प्रयत्न करेन. आता कॉलेजचा विषय बोलले, पण कॉलेज एक चांगले कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज असो का चांगले आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज असो का महिलांसाठी कॉलेज असो, एक आपल्याला करायचा प्रयत्न आहे, तर तो मी करणार. फक्त मला जागेची अडचण आहे. जागा जशी दिली, आता नवीन DP होतो आहे तयार, त्या नवीन DPमध्ये कुठे जागा आहे मला भेटली तर जागेच्या मी निश्चितच चांगलं एक कॉलेज मी काढण्याचा प्रयत्न करेन. हा माझा उद्देश आहे आणि तो उद्देश पूर्ण होणार आहे का असं वाटत नाही, कारण का मी एवढी कामं केलं तर ह्याच्यात काय मला हे पण करू शकेन. फक्त मला जागेचा प्रॉब्लेम आला म्हणून ते थांबलेलं. आणि रस्ते पण तुम्ही ट्रॉफिकचा विषय जो बोलता, तो ट्रॉफिकचा पण मला तुम्ही रोड वायडिंग करून द्या ना, एक चांगले रस्ते बनतील, तेव्हा तुम्हाला भिवंडी दिसेल ना बदललेली. तुम्ही रोड वायडिंग नाही करणार, त्याच गल्लीतनं तेवढाच रोड नेणार तर कसं दिसेल. पण हा पण प्रयत्न आपण आयुक्तांकडनं करून घेऊ. पण विरोधकांनी तिकडे विरोध करू नका. जेव्हा भिवंडी डेव्हलप होते तर तुम्ही विरोध दाखवू नका. एक चांगल्यासाठी होते आणि पूर्ण भिवंडीकरांसाठी होते. जसं तुम्ही मगाशी बोलले का लाखो लोक तिकडे जाणार येणार आहे, तुम्ही थोड्यासाठी तुम्ही लाखो लोकांना वेटीस घरू, म्हणजे चांगलं काम होईल तर चांगलं काम होऊन द्या. आज विरोधक आहेत, पार्ट्या वेगळ्या आहेत, विरोधक आहे, विरोध केला पाहिजे माझं पण म्हणणं आहे. पण कुठे विरोध केला पाहिजे, जिकडे भिवंडीचा विकास होतो तिकडे नका करू. मला करा, माझ्या पार्टीला विरोध करा, पण विकासाकरता नका करू. एवढं विरोधकांना मी एक मनापासून मी त्यांना एक सांगतो, काही भिवंडीचं नुकसान होणार आहे. तुम्ही आजवर कामं केलेली आहेत म्हणूनच की काय विरोधक तुमच्यावर खूप नाराज दिसतात. आत्ताच काही व्हिडिओजमध्ये मी पाहिले की तुमच्यावर एक असा आरोप येतोय, भिवंडी पूर्व विधानसभेमध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांची सत्ता नसून 400 करोड रुपयाचा निधी आणला आणि तुमची सत्ता असूनही तुम्ही 40 करोडचाही निधी आणू नाही शकला. त्यावर तुम्ही काय बोलाल? कसं आहे, तुम्ही बोलाल तर सत्ता ज्याची असेल त्याची निधी येतो, त्याच्यामुळेच निधी येतो. आता मला कळत नाही का मी बोलतो मी आहे, त्यांनी 400 करोड कुठल्या आणल्या मला माहिती नाही. जसं कोणाचे पण पैसे मोजणं, आज सरकार आमची, जेव्हा काँग्रेसची सरकार असेल त्यांनी आणलं असेल ते मी मोजणार नाही. पण आज सरकार आहे जी आहे, सरकारकडे आम्ही वारंवार जाऊन त्याची अपील करतो का आम्हाला फंड पाहिजे, मग आम्हाला ह्यासाठी पाहिजे त्यासाठी, तेव्हा सरकार आपल्याला देते. विरोधकांना कसं काय देणार? आज मी बोलतो, आज बोलतात विरोधक मी 40 कोटीने आणले, पण त्यांनी 400 कोटी कोणी आणले ना, मला ते 400 कोटी बघायला लागतील आणि त्यांनी दाखवावं पण मला का 400 कोटी कुठून आणले. म्हणजे तू कोणाचे पण मोजले तर नाही चालणार. आता आम्ही पण बोलतो ना 200 बेडचं हॉस्पिटल आणलं, पण हॉस्पिटल एकच आहे भिवंडी, म्हणजे मोठं हॉस्पिटल, तर ते आम्ही आणलं, आम्ही पण प्रयत्न केला, आम्ही आणला, सरकार आमची आहे, आम्ही आणला आहे तो. आता तुम्ही तो पण त्यातच मोजणार तर आम्ही काय करू शकत नाही त्याला. आज BJP दवाखाना आहे, तो पण आम्ही सरकारने पैसे दिले का तुम्ही हे केलं आहे का? आमच्या सरकारने पैसे दिले. आज मी बोलतो 100 MLTचा पाण्याचा 450 कोटीचा प्रस्ताव आहे, तो 100 MLT पाणी तर कोणी पाडलं ते आमच्या सरकारने दिलं. म्हणजे तुम्ही कोणाचं पण मोजू नका. आणि मी बोलतो मेट्रो जी सर्वात मोठी आणले 8,500 कोटीची, तर ती कोणाच्या सरकारने दिली? आमच्या सरकारने दिली ना, का तुमच्या बोलण्यावर दिली? आपल्याला भिवंडीत ही गरज आहे, आम्ही वारंवार जाऊ का भिवंडी सुधारायची, सरकारची इच्छा चांगली आहे का. मग भारतीय जनता पार्टी शिवसेनेची आमची सत्ता होती, त्या सत्तेच्या माध्यमातून आपण केलेली का. सरकारची भूमिका चांगली, तुम्ही कुठे का आणलं? बघायला गेलो तर तुम्ही नाही आणलं, हेच आम्ही आणलं आहे. आणि असेच मी बोलतो, मी रस्त्यात मला 40 कोटी बोलतात ना, माझे रस्त्याचीच कामं असतील ना ती 500 कोटीच्या वरती आहे. त्यांना दाखवतो वाटलं असतं, त्यांनी कधी यावं, नाही तर माझ्याकडनं माझं बघावं त्याच्यात का तुझे कुठे खोटे रस्ते लिहिल्यात का बघा, कुठे आकाशातले रस्ते पण टाकले त्याच्यात, त्यांनी बघावं रस्ते आहेत ते. मी बोलतो 500 कोटी तर तेच आहेत. विरोधक काही पण बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, याच गोष्टी आहे. तर मी बोलतो हे वेगळे 8,500 कोटी असतील, 1000 करोडच्या वरती मी माझा फंड आणला माझ्या माध्यमातून, तुम्हाला दाखवीन. आज का तुम्ही कोणी नाही केलं, काँग्रेस सरकार होती आत्ता उद्धवची आणि 2.5 वर्ष, तुम्ही काय केलं दाखवाल का? एक काम काय आणलं दाखवाल का? तुम्ही नाही दाखवू शकलो, तुम्ही नाही आणलं. जेव्हा आम्ही हे केलं, आमची सत्ता आली, परत आम्ही सगळे स्टे उठवले आणि परत काम चालू केलं. तुम्ही मेट्रोचं काम म्हणून बंद करून बसलेले, ते मेट्रोचं काम आम्ही सुरू केलं परत. जवळपास 2.5 वर्ष गेली. 2.5 वर्ष तुम्ही काहीच नाही केलं. तुम्ही एक कोरोनाचा बहाणा करतात.
आपला एक समाज आहे, चांगलं काम करतो, त्याला करून नाही द्यायचं, कारण का स्वतःनी पण कधी केलेली नाहीत ना कामं. स्वतःनी फक्त लुटलेलं आहे ना भिवंडी, म्हणून तो काय पण बोलणार. भिवंडी लुटाचं काम केलं आहे तुम्ही, भिवंडी सुधाराचं काम नाही केलं. ठीक आहे, करून दे. 20 तारखेला त्यांना जनता दाखवणार आहे. अरे मुंगेरीलाल सपने बघू नको, तुला माहिती पडेल 23 तारखेला. पाण्याची समस्या ही महानगरपालिकेचं काम आहे, पण त्यातल्या त्यात यात तुमचा मतदारही पिळला जातो. अशा परिस्थितीत सांडपाणी, जे पाईप्स आहेत ते खूप जुने झालेले आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय केले? आज मोदीजींचं एक स्वप्न आहे, घरोघरी एक शुद्ध पाणी जावं. त्यासाठी त्यांनी एक चांगला फंड पूर्ण भारतात दिलेला आहे, म्हणजे सगळ्या राज्यांना दिलेला आहे. तसं भिवंडीसाठी पण आपण एक अमृत योजनेच्या माध्यमातून एक 100 MLT पाणीचं प्रस्ताव टाकलेला आहे, प्रस्ताव आलेला आहे आणि तो पास झालेला आहे. म्हणजे 450 कोटी, 426 कोटी हा प्रस्तावमध्ये आहे. म्हणजे त्यामध्ये 5 टाक्या आहेत, ज्या तुम्ही बोलता ते पाईपलाईन खराब झाले, घाण पाणी येते, दूषित पाणी सगळीकडे आहे, तर त्या पाईपलाईनचं पण त्याच्यात आहे. म्हणजे एक चांगलं योजना तर इकडे आले, इकडे तर आले ग्रामीणला पण. त्या योजनेचं नाव जल जीवन मिशन. जल जीवन मिशनच्या माध्यमातून पण चांगलंही आलं. तर येणाऱ्या काळात ते पण होणार आहे. आणि भिवंडीत 100 MLT पाणीचं हे प्रस्ताव पास झाला, टेंडर झालं आणि सगळं झालेलं आहे. पण आत्ता मला लक्षात येते जरा 426 कोटी आहे, तर ते मोदीजींनी पाठवलेले आहे का राज्य सरकारने केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून केले, तर तो फंड तर कोणी मोजत नसेल ना. म्हणजे त्यांचा मोदीजींचा पण फंड तुम्हीच मोजत असाल, काँग्रेसवाल्यांनीच दिला आहे, तर असं करत असाल तर ते चांगली गोष्ट आहे. म्हणजे पण एक चांगला फंड इकडे भिवंडी करता आपल्याला आलेला आहे. येणाऱ्या काळात ही पाण्याचा जो त्रास आहे तो त्रास दूर होणार आहे. आणि तर माझं तर म्हणणं आहे ते पूर्ण 3 वाजता रात्री पाणी येते ते पण बंद होईल, म्हणजे तुम्हाला वेळेवर पाणी येईल. कारण का त्यांनी कधी काळजी केलीच नाही 3 वाजता, म्हणून ते चांगल्या वेळेवर पाणी येईल एवढा मला विश्वास आहे. आमदारांनी तिथं कमीत कमी 150 बोरिंग मारल्यात. म्हणजे सोसायटी असेल, काय असेल, कोणाला त्रास असेल, पश्चिम विधानसभा का पिण्याचं पाणी कमी येते, पण काय धुण्या बिण्याचं कमी पाणी येते, तर 150 बोरिंग मारल्यात. आणि त्या पण असं नाही पेपरवर नाही आहे, त्याच्या सगळे झालेले आहेत त्यांच्याकडे. आणि मी करत नाही, महापालिका करते. महापालिकेने मी महापालिकेला पत्र दिलेत आणि करून घेतलं. तर बघावे कोणाला बघायचे असतील तर. तुम्ही आमदार म्हणून फक्त फेवर ब्लॉक पुरताच मर्यादित राहणार का? आता मी एवढी निधी तुम्हाला मोजून दाखवली, ती फेवर ब्लॉकची नाही. आज मी 1000 कोटी दाखवली, ती काही पूर्ण फेवर ब्लॉकची नाहीत. रस्तेच 500 कोटीच्या वरती असतील, ब्रिजेस आहेत. पण फेवर ब्लॉक लोक बोलतात. आज गल्ली गल्लीत घाणीचं वातावरण होतं, त्या घाणीच्या वातावरणामध्ये रोगराई पसरायची. मग त्या सगळे रोग असं डेंग्यू आहे, काय आहे, मच्छर आहे. तर त्यासाठी गल्ली गल्ली मी सुधारायचा प्रयत्न केला, साफ राहील असं केलं. त्याच्यात जाणार तू गल्ली तुम्ही बघितली असेल सगळ्यांच्या, आज सगळीकडे एकदम स्वच्छता दिसते जिथे फेवर लावलं म्हणजे कुठे पण असू दे. आणि मी बोलतो ना, त्याच्या माध्यमातून आपण ओपन जिम असो का, आज म्हणजे लोकांना जे पोरांना खेळणी करायचं असतील तर ते फेवर ब्लॉककडून तिकडे करतो. तिकडे स्वच्छता कशी राहील त्याचा प्रयत्न आहे. आणि पण केलं ना काहीतरी फेवर ब्लॉक, पण गल्ली गल्ली सुधारवली. हे काम कोणाचं आहे? महापालिकाचं आहे. महापालिका नाही करत तर मी केलं आहे ना, माझ्या फंडातनं करून दिलं आहे. मग चांगलं काम केलं त्याला कशाला विरोध करायला पाहिजे? जवळपास आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. तुम्हाला मी रॅपिड फायरली काही प्रश्न विचारेल, त्याची तुम्ही एका वाक्यात जमली तर उत्तरं द्या. भिवंडीवासियांना महेश चौगुले पुन्हा विधानसभेत पाहायला मिळतील का? त्यांचं प्रेम असेल आणि त्यांना माझ्या विकासावर विश्वास असेल तर जरूर मिळतील. तुम्ही ही निवडणूक जिंकून आल्यानंतर सर्वप्रथम कोणतं काम करणार जो लोकांच्या हिताचा असेल? हे रस्तेच लोकांच्या हितासाठी आहे, रोड वायडिंग हितासाठी आहे. तर त्याच्यासाठी मी एकदम कठोर प्रयत्न करून ते काम पूर्ण करेन. तरुण वर्गाने तुम्हाला का मदत करावी असं तुम्हाला वाटते? तरुण वर्गाला माहिती आहे का भिवंडीची परिस्थिती काय होती आणि आज आमदार महेश चौगुलेने काय परिस्थिती केली. आणि आज कधी पण काय झालं तर तरुण वर्गाच्या पाठीशी महेश चौगुले नेहमीच उभा असतो. म्हणून तरुण वर्गाचं प्रेम तेवढंच आहे, म्हणून ते तरुण वर्गाला. शेवटचा प्रश्न, महायुतीची सत्ता आल्यावर त्या सत्तेत तुम्हाला मंत्री बनून काम करायला आवडेल का? मंत्री बनून काम करायला कोणाला नाही आवडणार, पण मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट नाही. मला भिवंडीमध्ये काय करता येईल, भिवंडीकरांना काय आणता येईल
तर त्यांच्यासाठी अजून काय करतात ह्याच्यात जास्त महत्त्व घेतो. मंत्री बनीन नशिबात असेल तर बनीन, नाही तर मला काय इच्छा अशी काय नाही. मी जेवढं काम करतो त्याच्यात पण मी एक समाधानी आहे. कारण का सरकार जे आमची आहे, सरकार आम्हाला चांगला फंड देते. अजून काय पाहिजे? अजून काय मंत्री बनून मी काय नाही वेगळं करणार आहे. तर मला सरकार माध्यमातून चांगला फंड येतो, मला तेवढाच फंड भेटला तर मी भिवंडीचा विकास करू शकलो तर मला तेवढ्या पाहिजे मला चिकार होईल. आत्ताच्या या निवडणूक काळात लोकांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि लोकांनी तुम्हाला का मतदान करावं याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकांकडनं अपेक्षा एवढ्याच आहेत, जेव्हा जेव्हा शहराचा विकास होईल त्यावेळेस आपण त्यांना सपोर्ट करावा. आणि कधी पण काहीच काम होत असेल विरोध करा, मला काही अडचण नाही. पण चांगलं काम होत असेल तर त्याला सहयोग पण करा आणि त्याच्या पाठीशी उभे पण राहा. जसं आपण मगाशी रस्त्याचं बोललो, रोड वायडिंग सगळ्यांना पाहिजे, मग उभे कोणच नाही राहा. तुम्ही उभे राहिले तर समोरचा माणूस जे 18 आणले ना, तर आपण इकडे बोलतो ना ही हजारो लोकांची संख्या निघाली पाहिजे. तर मला वाटेल की माझ्याला ताकद काहीतरी मला लोकांची पण आहे, फक्त माझ्यात विरोध करतात असं नाही व्हायला पाहिजे. पण ती अपेक्षा लोकांकडनं आहे आणि लोकांनी का निवडून द्यावं. तर मी बोलतो ना, आज कोणीच नाही, म्हणजे एक बघायला गेलो तर मी एवढं काम तुम्हाला ऐकवलेलं आहे, एवढं काम लोकांच्या दरवाजापर्यंत पोचलेलं आहे. तर लोकांनी एक विकास चांगला माझ्या माध्यमातून केला आहे ना, त्या विकासाच्या मुद्द्यावर मला निवडून द्या. आमदार साहेब, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आज आमच्या लेजंड्स ऑन माईक या पॉडकास्ट शोमध्ये आलात. आमच्या प्रखर प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि आमच्या KSBS प्रोडक्शनतर्फे तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.